नमस्कार सर्व शेतकऱ्यांना आणि शेतीशी संबंधित सर्व लोकांना माझा नमस्कार. मी डॉक्टर प्रवीण चव्हाण, संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे विस्तार शिक्षण या विषयाचा विषय विशेष तज्ञ म्हणून काम करतो. शेतकरी बांधवांना माहिती आहे की आता पेरणीचं सीझन सुरू होत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की यावर्षी पावसाचा अंदाज आहे की भरपूर पाऊस पडणार आहे आणि भरपूर पाऊस पडत असल्यामुळे काय होईल की पाण्याचा निचरा होण्याच्या समस्या निर्माण होतील आणि याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान होऊ नये आणि ते कसं टाळता यावं यासाठी पेरणीपूर्व काळजी कशी घ्यायला पाहिजे किंवा पेरणीसाठी कुठल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करायला पाहिजे याच्यावर सविस्तर बोलण्यासाठी आज संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील इंजिनिअरिंग विभागाच्या डॉक्टर प्रियंका खोले मॅम आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी मॅडमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, आपल्याला माहिती आहे की यावर्षी हवामान विभागाचा अंदाज आहे की पावसाचं प्रमाण हे जास्त असणार आहे आणि आपण जसं बघतो की या भागामध्ये आपल्याला पाऊस जास्त पडल्यामुळे शेतीमध्ये थोडासा पाण्याचा निचरा होण्याच्या समस्या उपलब्ध होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की पिकांचं नुकसान हे जास्त प्रमाणात होतं. तर याच्यावर आपल्याला कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याला सांगता येईल आणि त्याचा वापर शेतकऱ्यांनी कसा करता येईल याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. आता जसं आपण म्हणलो की जो हवामान विभाग आहे गेल्या वर्षी ज्या प्रमाणात पाऊस झालाय त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात होणार आहे हे तर झालेलंच आहे. पण त्याच्यावर शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी, पेरणीमध्ये कोणतं तंत्रज्ञान वापरायला हवं की जेणेकरून त्या पावसाचा परिणाम त्यांच्या पिकांवर न होता, उत्पन्नावर परिणाम न होता वाढीव उत्पन्न कसं मिळेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर त्यासाठी अनेक पद्धतीनं आपण पेरणी करू शकतो, बरोबर. पण BBF तंत्रज्ञान हे जे आहे तर हे अति पाऊस आणि पावसाचा खंड जो आहे तर त्याच्यामध्ये उत्तमरित्या रिझल्ट आलेले आहे. तर BBF मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी नक्कीच BBFचा सोयाबीन पेरणीसाठी वापर करावा, जेणे की जो अति पाऊस जरी झाला तर त्यामध्ये त्यांचा फायदा होईल. BBF मला वाटतं मॅडम, BBF म्हणजे ब्रॉड बेड फरो. करेक्ट. आपण असंच म्हणतो. हो, मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की रुंद वरंगली सरी पद्धत. अच्छा. त्याला BBF म्हणतात. म्हणजे हे ट्रॅक्टर चलित अवजार आहे, मशीन म्हणू शकतो आपण त्याला. तर याच्यामध्ये काय होतं की 3 ऑपरेशन्स एकाच वेळेस केले जातात. म्हणजे कसं, तुमचे रुंद बेड बनवले जातात, त्याच वेळेस दोन्ही साईडने सऱ्या बनवल्या जातात, बरोबर. आणि खत आणि बियाची पेरणी एकाच वेळेस केली जाते. म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीने जर पाहिलं तर शेतकरी काय करतात, पहिलं बेड बनवतात, त्यानंतर टोकन केलं जातं. याच्यामध्ये काय होतं, एकरी त्यांना 8 ते 10 महिलांचा खर्च, म्हणजे आपण लेबर म्हणू शकतो की तो लागला जातो, वेळही जातो आणि पुन्हा खत आणि बियाणे जे प्रॉपर अमाऊंट मध्ये पडायला पाहिजे तेवढं पडत नाही. म्हणजे हे जे नुकसान आहे ते कुठंतरी टाळण्यासाठी आणि वातावरणाचं जे आपण म्हणू की वृष्टीचा, अतिवृष्टीचा जो परिणाम आहे हा टाळण्यासाठी कुठंतरी शेतकऱ्यांनी या BBF बद्दल विचार केला पाहिजे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जे म्हणतो तर ते करायला हवं. म्हणजे क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर म्हणू आपण किंवा वातावरणावर आधारित शेती म्हणू किंवा जास्तीत जास्त अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल जेणेकरून शेतकऱ्याला या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. आपला उद्देश शेवटी हाच आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढायला पाहिजे. तर हे जे BBF तंत्रज्ञानाबद्दल आपण जे आता चर्चा करतो आहे तर ही BBF नावाची मशीन काही असते का, यंत्र काही असतं का? हो सर, ही एक मशीन आहे जी की आपण 2 पद्धतीमध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट करतो. पहिली म्हणजे बैलचलित BBF तंत्रज्ञान, म्हणजे या मशीन बैलांच्या मार्फतही वापरल्या जातात. दुसरं ट्रॅक्टर चलित, बरोबर. तर बैलचलित मध्ये 3 फणाचे ते मशीन अवेलेबल आहे, मार्केटमध्येही आहे. आणि जे ट्रॅक्टर चलित म्हणतो त्याच्यामध्ये पूर्वी 4 फणाचं उपलब्ध होतं, तर आता ते 4 नसून 5, 7 आणि 9 फणामध्येही उपलब्ध आहे. या पद्धतीनं पेरणी करू शकतो. यामध्ये एक गोष्ट आहे की शेतकरी काय करतात, मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे अधिक पीक घेण्याचा प्रयत्न करतात. कारण की त्यावेळेस त्यांच्या म्हणण्यानुसार येतं की आपण याच्यामध्ये ते इम्प्लिमेंट करू शकतो की नाही, तर करू शकता. तुम्हाला जर 3 ओळी म्हणजे आपण लाईन ज्या म्हणतो, जर तुम्हाला सोयाबीनच्या करायच्या असतील, एक लाईन तुरीची जर करायची असेल तर त्याच्यामध्ये ती सेटिंग आहे, त्याच्यामध्ये त्या पद्धतीने ती मशीन आहे, तुम्ही ती ऍडजस्टमेंट करू शकता. म्हणजे आंतरपीक पद्धतीसाठी एकदम सोयीस्कर आहे. तुम्हाला कोणतं खत कोणत्या याला किती अमाऊंट मध्ये द्यायचं आहे, किती सीड रेट टाकायचं आहे, 2 प्लांट मधलं म्हणजे आपण म्हणू शकतो की बियांमधलं अंतर तुम्ही तुमच्यानुसार डिसाईड करू शकता.
2 ओळीमधलं अंतर तुम्ही डिसाईड करू शकता. म्हणजे ती पूर्ण सेटिंग त्या BBF तंत्रज्ञानामध्ये त्या मशीनमध्ये दिलेली असते. अच्छा. म्हणजे हे जे BBF तंत्रज्ञान किंवा BBF नावाचं यंत्र आहे, हे आजच्या काळाच्या ज्या गरजा आहेत, म्हणजे आपण जसं म्हणतो की पाऊस वाढणार आहे, हवामान विभागाचा अंदाज आहे आणि शेतकऱ्यांना तर पिकं घ्यायचीच आहे, पाण्याचा निचरा करायचाच आहे. बहुतेक वेळा काय होतं की ते पेरणी करतात आणि मग त्यांना मध्ये चर काढावा लागतो शेतीमध्ये आणि त्याच्यामध्ये मग खूप जास्त पाऊस झाला तर मातीचा जो वरचा फर्टाईल लेअर आहे, जो सुपीक लेअर आहे, तो पण वाहून जातो आणि पिकाला नुकसान होतं. अगदी जास्त पाऊस झाला तर मग झाडं मरतात, पाणी तिथे साचून राहतं. मला वाटतं BBF तंत्रज्ञान जे आपण सांगताय ते फार सोयीस्कर आहे, फार पद्धतशीर आहे. मला असं वाटतं की याचे नेमके फायदे कशा पद्धतीने होऊ शकतात याच्याबद्दल थोडंसं सांगा. तुला मी थोडंसं सांगू इच्छिते की जसं आपण सोयाबीन पारंपरिक पद्धतीने जर पेरणी केली, तुम्ही काय करता म्हणजे शेतकरी काय करतात की ते पेरणी यंत्रानं करून देतात. आणि BBF मध्ये म्हणजे त्यांच्यात फरक काय आहे मी थोडंसं ते करते. याच्यामध्ये जो गादी वाफा असतो बरोबर, तो मोठा असतो. आणि जी पारंपरिक पद्धती आहे ती प्लेन बेड असतो, त्याला बेड बनवलेला नसतो, डायरेक्ट पेरणी केलेली असते. याच्यामध्ये बेड असल्याचा फायदा काय आहे, जेव्हा अतिवृष्टी होते बरोबर आणि या BBF मध्ये दोन्ही बाजूनी सऱ्या जे मी सांगितलं बरोबर असल्यामुळे जेव्हा अतिवृष्टी होते, जे पाणी जास्त प्रमाणात आहे त्याचा निचरा त्या सऱ्यांमध्ये होतो आणि त्या सऱ्यांच्या मार्फत ते जास्तीचं पाणी आपल्या जो फील्ड आहे, शेत आहे त्याच्या बाहेर निघून जाण्यास मदत होते. याच्यामुळे काय होतं, आता जर आपण पाहिलं सोयाबीनचं जे पीक आहे ते 2 फुटाच्या खालीपर्यंत जास्त जात वरच आहे बरोबर आणि वापसा कंडिशन त्याला हवी. तुम्हाला म्हणजे त्या पिकांना जर जमिनीमधून मायक्रोन्यूट्रिएंट्स आपण म्हणू शकतो की अन्नद्रव्य जे घ्यायचे त्यांना ती वापसा कंडिशन हवी असते आणि हे जे गादी वाफा आहे तो एक्झॅक्ट ते त्या पिकांना देतो. म्हणजे वापसा कंडिशन त्यांना दिली जाते. पाण्याचा निचरा झाल्यामुळे ती वापसा कंडिशन त्या पिकांना नैसर्गिकरित्याच उपलब्ध होते. बरोबर. आणि जेव्हा खंड असतो बरोबर, जे काही जास्त पाण्याचं मुरलं जातं जमिनीत, पाऊस झाला जमिनीत पाणी मुरणार, एक्सेस पाणी बाहेर फेकलं जातं आणि जास्तीचं पाणी जमिनीत मुरलं जातं. हे मुरलेलं जे पाणी आहे ते त्या गादी वाफामध्ये ऑटोमॅटिकली इनबिल्ट त्याच्यामध्ये येऊन जातं बरोबर आणि जेव्हा गरज आहे पिकांना मुळांमार्फत ते युटिलाइज केलं जातं, उपलब्ध होतं. म्हणजे या कारणामुळे अतिवृष्टी असो किंवा पावसाचा खंड असो बरोबर, तर ते पीक जे घेतलेले ते खूप छान पद्धतीने त्याची फळधारणा फुलधारणा खूप छान पद्धतीने होते, वाढ छान होते. म्हणजे पिकाला सतत ओलावा उपलब्धच राहतो, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आणि जी पारंपरिक पद्धत आहे बरोबर त्याच्यामध्ये काय होतं, पाऊस जास्त झाला त्याच्यात सऱ्या नसतात, पाण्याचा निचरा होण्याचं कारण असते, पाणी साचून राहतं. आता जर पाहिलं तुम्ही तर ज्या मशागत करण्याच्या पद्धती आहेत आपल्या बरोबर, हेवी इक्विपमेंट्स आपण वापरतो त्याच्यामुळे जमिनीमध्ये आणि पुन्हा वेगवेगळे केमिकल्स आपण जमिनीमध्ये वापरतो. त्याच्यावर तुम्ही जर पाहिलं असेल पाऊस आला की जमिनीवर पाणी साठणं हा प्रकार वाढलेला आहे. सध्या जर पाणी निचरा होत नाही, हार्ड पान तयार होतं बरोबर, तर त्याच्यामुळे निचरा होत नाही. यामुळे काय होतं, एक संधी दिली जाते जमिनीला की पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी. तर पारंपरिक पद्धतीने पाणी साचल्यामुळे म्हणजे त्या मुळांना अन्नद्रव्य शोषून घेता येईल. ओके, म्हणजे ते पांढरे मूळ जे आपण म्हणतो बरोबर, ते असल्यामुळे त्यांना अन्नद्रव्य शोषताना ते ऑटोमॅटिकली पीक पिवळे पडणं किंवा ते सडणं या पद्धतीचा प्रकार. म्हणजे अन्नद्रव्य तिथेच उपलब्ध असतं पण ते कडक पॅन तयार झाल्यामुळे त्याचं जे मुवमेंट व्हायला पाहिजे ते तेवढं इझिली होत नाही. याच्यावर आपली अजून एक टेक्निक पण आहे जे हार्ड पॅन बद्दल आहे, त्याच्याबद्दल आपण म्हटलं तर सेपरेट एक व्हिडिओ करूया नक्कीच, त्याच्यामध्ये आपण डिटेल त्याबद्दल बोलूया. आणि जसं आता आपण हे बोलत होतो की कशा पद्धतीने BBF तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो आणि शेतकऱ्यांचा फायदा कसा होऊ शकतो. त्याच आता जे असं आपण क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर बद्दल फार ऐकतो आणि असं म्हणतात की वॉटर एफिशियंट म्हणजे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात प्रभावीपणे कसा वापर करता येईल, हे सगळ्या भारतभर ही समस्या आपली आहे. तर तिला जर आपल्याला जर एक थोडक्यात सांगायचं असेल तर हे जे BBF तंत्रज्ञान आहे याचे जसं फायदे तुम्ही आता सांगितले तसं मग हे उपलब्धता पण तुम्ही सांगितली की ही अशा ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकते. आपण जर शेतकऱ्यांना आपल्या इथे म्हणजे कृषी विज्ञान केंद्र सगरोळे इथे जर बोलावलं तर आपण अशा प्रकारचा डेमो त्यांना देऊ शकतो का? नक्कीच. ऍक्च्युली आपल्या कृषी विज्ञान केंद्राकडे कस्टम हेरिंग सेंटर आहे ज्यामध्ये आपल्याकडे 3 BBF उपलब्ध आहेत बरोबर. तर आपल्याकडे 7 फणाचंही उपलब्ध आहे, 4 पण ते 7 फणापर्यंत उपलब्ध आहे
आणि आपण शेतकऱ्यांना डेमो दिलेली आहे. अच्छा. आणि शेतकरी जर इथे येऊन आपल्याला एक्झॅक्टली त्या तंत्रज्ञानाबद्दल जर माहिती मागत असतील तर नक्कीच आपण त्यांना ती प्रोव्हाइड करू शकतो. आणि यामध्ये जर BBF तंत्रज्ञान जर नसतील शेतकऱ्यांकडे, त्याच्यासाठीही त्यांच्याकडे जे अवेलेबल पेरणी यंत्र आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करून ते BBF पद्धतीनं पेरणी करू शकतात. म्हणजे हे ऑप्शन स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे. बरोबर आहे आपल्याकडे. शेतकऱ्यांकडे मोस्टली आपण पाहतो पेरणी यंत्र असतं, हो ना. तर आज सपोज जर त्यांच्याकडे 5 फणी पेरणी यंत्र आहे, बरोबर, तर त्यांनी तो मधलं फण जे असतं, बरोबर, ते बंद करा. अच्छा. ते बंद केल्यानंतर दोन्ही साईडच्या सऱ्याचं एक यंत्र असतं. तर तुम्ही मार्केटमध्ये जर पाहिला किंवा तुमच्याकडे सरी पाडण्याचे यंत्र असतात शेतकऱ्यांकडे, सऱ्या ते प्रत्येक क्रॉपमध्ये वगैरे करतात. भाजीपाला असेल किंवा ऊस असेल कोणते, त्यांच्याकडे सरी यंत्र असतात. तर ते सरी यंत्र जर नसेल तर ते मार्केटमधून घेऊ शकतात. म्हणजे जास्त कॉस्टली ते जाणार नाही. कमी याच्यामध्ये त्या 2 सरी यंत्र घेऊन त्यांनी जर 2 साईडला ते जर लावले, बरोबर, तर त्या पद्धतीने ते पेरणी करू शकतात. म्हणजे 4 रो मध्ये राहतात, 2 साईड. जर सरी यंत्र तिथेही उपलब्ध नसेल तर बैलचलित नांगर असतो, बरोबर, तोही असू शकतो. जर तोही ऑप्शन आहे की लाकडी नांगर म्हणतात, बरोबर, त्यांनीही ते पेरणी करून घेतल्यानंतर 4 सऱ्यामध्ये किंवा 2 सऱ्या या साईडच्या 2 सऱ्या या साईडच्या मधनं तो हे करू शकतो, सरी पाडू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जर मशीन उपलब्ध नसेल, यंत्र उपलब्ध नसेल तरी आपल्याकडे काहीतरी पर्यायी व्यवस्था करता येते. बरं, यामध्ये काही निश्चित असे काही ठोकताळे असतात का, किंवा मग अशा काही गोष्टी असतात का की ज्याला आपण तांत्रिक दृष्ट्या त्याला आपल्याला द्याव्या लागतात, असे काही जर काही मुद्दे असतील तर ते कृपया हो. याच्यामध्ये कसं आपण जर पाहिलं BBF मध्ये पेरणीमध्ये 2 ओळीमधलं अंतर व्यवस्थित ठेवलं जातं, 2 बियांमधलं अंतर व्यवस्थित का, कारण की त्याच्यामध्ये हवा खेळते राहणं, सूर्यप्रकाश त्यांना मिळणं त्या गरजेचं आहे त्या लोकांना. तर त्यासाठी हे अंतर डिसाईड करणं आणि ते एक्झॅक्ट त्या मशीनला ती सेटिंग करून देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण म्हणलं जातं की मशीनचं कॅलिब्रेशन करा. बरोबर. तर हे कॅलिब्रेशन म्हणजे काय, दुसरं काही नसून याच्यामध्ये तुमचा जो सीड किती खोल पडतं, किती अंतरावर पडतं हे तुम्हाला माहिती होतं. म्हणजे कॅलिब्रेशन आहे. तर मी एक पद्धत सांगते की मशीनमध्ये तुम्हाला एक व्हील दिलेला असतो, ग्राउंड व्हील म्हणलं जातं. मशीनच्या मागे असतं ते ग्राउंड व्हील, आणि त्याला चेन स्प्रॉकेट असतं जे की तुमच्या चकत्या ज्या असतात सीड टाकण्याच्या फर्टिलायझर ते त्याला जॉईंट केलेलं असतं. ते तुम्ही समजून घ्या की ते ग्राउंड व्हील म्हणलं जातं, जे की एक्झॅक्ट मागे असतं. ते त्या चकत्यांना फिरवतं, बरोबर. म्हणजे यांचं रिलेशन आहे, म्हणजे शेतकऱ्यांना कळून जाईल की ते ग्राउंड व्हील आहे. तर ते ग्राउंड व्हीलचा पहिला परिघ किती आहे हे पाहिलं जातं. परिघ म्हणजे काय, पूर्ण त्याची पूर्ण लेंथ किती आहे व्हीलची. सपोज आपण म्हणूया की 500 mm आहे, आपण गृहीत धरूया, बरोबर. तर त्या व्हीलवर एक मार्क करायचा. मार्क केल्यापासून तो व्हील तिथपर्यंत येईपर्यंत एक व्हील रोटेशन करावं, म्हणजे एकदा फिरवावं. ते एकदा फिरल्यानंतर सीड बॉक्स मधनं किती सीड खाली पडलं एका फणाला ते पाहिलं. सपोज आपण जर पाहिले एक रोटेशन घेतलं आणि 5 सीड त्या फणामधनं खाली आले, तर 500 mm भागिले 5 म्हणजे परिघ भागिले नंबर ऑफ सीड्स किती पडले. जर आता सपोज जर आपण 5 घेतलं तर किती 100 mm भागाकार जर केला 100 म्हणजे याचा अर्थ काय होतो, 2 बियामधील अंतर 100. म्हणजे तुम्ही स्टँडर्ड ते मेंटेन करू शकता. तुमच्या एकरी किती प्लांट ठेवायचे आहे, जसं ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आपल्याला सांगतं, रिकमेंड करतात की 45x10, 45x15 सेंटीमीटर तुम्ही पेरणी करा. पण शेतकरी काय करतो की 2 रो मधलं 45 सेंटीमीटर ठेवलं जातं, पण 2 बियांमधलं अंतर कधी जास्त होतं. तर पेरणी वेळे करण्यापूर्वी कॅलिब्रेशन करणं गरजेचं आहे. पुन्हा स्किल ड्रायव्हर असणं गरजेचं आहे की पेरणीची खोली जी आहे ती मेंटेन करता आली पाहिजे. कारण की आपण जर सोयाबीन पाहिलं तर ते 2.5 सेंटीमीटरपेक्षा खाली पडू नये. ते सॉफ्ट असतं आणि त्याच्यामधनं उगवण जर क्षमता चांगल्या पद्धतीने होणार असेल तर डेप्थ म्हणजे आपण खोली मेंटेन करायला पाहिजे. त्याची मशीनच्या दोन्ही साईडला 2 व्हील असतात, आपण सिंपल व्हील असतात, ते ऍडजस्टमेंट
करू शकता. जर तो ड्रायव्हर व्यवस्थित असेल तर डेफिनेटली तो तेवढी डेप्थ मेंटेन करू शकतो. नसेल तर तुम्ही ते पाहावं की तेवढी खोली मेंटेन होती का त्या सीड पडल्यावर, तर तेही पाहणं गरजेचं आहे. अगदी म्हणजे जसं तुम्ही सांगताय की मला आठवतं की 2-4 वर्षापूर्वी अशी परिस्थिती आली होती की शेतकऱ्यांनी बियाणं आपलं पेरलं आणि ते उगवलंच नाही. तर त्याला वेगवेगळे फॅक्टर्स असतात, त्याच्यामध्ये हे फॅक्टर असू शकतं महत्वाचं आहे. की खोली जर जास्त असेल तर मग त्या छोट्याशा बियाला वर येण्यासाठी जी क्षमता लागते ती त्याच्यामध्ये नसते, म्हणून बऱ्याच वेळेला उगवण शक्यता ही पण कारणं असू शकतात. बरोबर. अगदी बीबीएफ तंत्रज्ञान हे त्याच्यावरती मला वाटतं फार सुंदर असं एक उपाय आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांना सुद्धा ह्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे आणि शेतकरी बांधवांना किंवा सर्व या संदर्भातल्या लोकांना मी विनंती करू इच्छितो की कृषी विज्ञान केंद्र सगरोळीचे जे वेगवेगळे या माध्यमातून तयार झालेले व्हिडिओ आहेत ते आपण पाहावेत आणि ते शेअर करावेत आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करून त्याच्यावर तुमच्या काय कमेंट्स आहेत ते आम्हाला येऊ द्या, आम्हाला कळवा आणि काय व्हिडिओज बनवायचे आहेत तुम्हाला त्याप्रमाणे कोणत्या topic हा ची म्हणजे गरज आहे? स्पेसिफिक तुम्हाला जे टॉपिक पाहिजे असतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगितले तर मग आम्ही परत अशी एक व्हिडिओची सिरीज आम्ही करू शकतो आणि तुमच्या सगळ्या समस्यांना उत्तर आम्ही या ठिकाणी देऊ शकतो. मला वाटतं मॅडम खूप छान पद्धतीने आपण बीबीएफ तंत्रज्ञानाबद्दल थोडक्यात या ठिकाणी सांगितलं. सर्व शेतकऱ्यांना किंवा मग शेतीशी संबंधित सर्व लोकांना याचा फायदाच होईल असं समजूया आणि अजून काही त्यांच्या शंका आपल्यापर्यंत येतील कमेंट्समध्ये ते सांगतील अशी अपेक्षा करूया आणि परत आपण असे व्हिडिओ आपण इथे आल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.